नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा आता घोरपडेच्या घरी आलेली असते. त्यावेळी नागेश्वरच्या त्या ब्रेसलेटच्या घुंगरांचा आवाज ऐकून गिरिजा आता चक्कर येऊन पडणार. तेवढ्यातच रुद्रप्रताप तिला धरतो. आता रुद्रप्रतापला तिथे पाहून तर गिरिजाला आश्चर्यच वाटतं आणि ती विचारते, तुम्ही इथे पण आलात? तर लगेच रुद्र म्हणतो, नाही नाही, तुम्ही माझ्या घरी आलात. तर लगेच गिरिजा म्हणते, तुमच्या घरी? तेवढ्यातच गिरिजाला भिंतीवर लावलेला नागेश्वरचा आणि रुद्रप्रतापचा फोटो दिसतो. इकडे नागेश्वर एकाला मारत असतो आणि त्याला म्हणत असतो, तो प्रभास दुसऱ्या कुणाला सापडायच्या आधी आपल्याला सापडला पाहिजे. आणि तो उर्वशीला म्हणत असतो, त्याचं तोंड कायमचं बंद करायला पाहिजे. त्यानंतर वसंती लगेच प्रभासला फोन करून म्हणते, प्रभास दादा यांनी तुम्हाला शोधण्यासाठी माणसं पाठवली आहेत. तिथे हॉस्पिटलमध्येही येतील, सावध राहा हं दादा. तर ते माणसं प्रभासला शोधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले असतात. इकडे नागेश्वर बाहेर जात असतो. त्यावेळी गिरिजासुद्धा घरामध्ये चालत असते. परंतु त्या दोघांचंही लक्ष नसतं. तर त्या दोघांचा धक्का एकमेकांना लागतो. त्यावेळी मात्र लगेच आता नागेश्वर मोठ्याने ओरडत असतो. तो म्हणत असतो, डोळे आहेत का काय? तेवढ्यातच तो गिरिजाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि एकदम गप्पच होऊन जातो. तुम्हाला काय वाटतं? तर नागेश्वरला गिरिजाचा चेहरा पाहून त्या लहानपणीच्या छकुलीची आठवण झाली असेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.